नमस्कार. सेवा अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मागे जो काही पेन्शन संदर्भात तुलनात्मक माहिती देणारा जो काही व्हिडिओ बनवलेला होता, OPS, NPS, RNPS आणि UPS, हा व्हिडिओ खूप आवडला. बरेच मित्र बांधवाकडून फोन आला आणि त्यांनी सर्व कर्मचाऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला आणि भविष्यात UPS संदर्भात व्हिडिओ बनवा अशी आग्रहाची विनंती त्यांनी केलेली होती. त्यांच्याच विनंतीला मान देऊन हा आजचा UPSच्या व्हिडिओचा खटाटोप. या व्हिडिओमध्ये काय आहे ते थोडक्यात सांगतो. UPSचं जे काही 24 जानेवारी 2025चं राज्यपत्र निघाले आहे त्याच्याविषयी सविस्तर माहिती आहे. UPS कोण घेऊ शकतं, त्याची पात्रता काय आहे हे पण सांगितलेलं आहे. तसेच 19 मार्च 2025 रोजी जे नवीन PFRDAने जो राजपत्र नियम आणि अटी ठरवलेले आहेत ते राजपत्र संपूर्ण याच्यामध्ये माहिती आहे. त्याच्यानंतर 50% पेन्शन घेण्यासाठी काय अटी आणि शर्तीची पूर्तता करावी लागेल ते पण या व्हिडिओमध्ये आहे. UPSचे फायदे जसे आहेत तसे तोटे पण आहेत, ते कुठले आहेत हे पण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 25 वर्ष सेवा झाली तरी बी काही केसमध्ये तुम्हाला 10,000 पण पेन्शन मिळत नाही, ती केवळ 9,000 मिळते. ती कशी हे पण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. VRS घेतलं तर तुम्हाला पेन्शन किती मिळणार आणि केव्हा मिळणार याही प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये आहे. त्याचबरोबर UPSमध्ये फॅमिली पेन्शन मिळणार का या प्रश्नाचं पण उत्तर मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि खूप चर्चेचा विषय म्हणजे लमसम पेमेंट, लमसम अमाऊंट ती किती मिळणार आहे हे पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. यासारख्या बऱ्याच प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळणार आहे. तर वेळ न घालवता सुरुवात करूयात व्हिडिओला. कर्मचाऱ्यांची मागणी होती की जुनी पेन्शन योजना लागू करा. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी मोठं आंदोलन केलं, लढा दिला. ते थांबवण्यासाठी सरकारने असं कमिटमेंट दिलं होतं की आम्ही OPS तर देणं शक्य नाही, पण त्याच धर्तीवर तसंच वैशिष्ट्य असलेली एक पेन्शन स्कीमा आणू आणि त्या आधारावरती त्यांनी UPS आणलेली आहे. परंतु ती जर कंपॅरिझन केलं तर UPS आणि OPSमध्ये काहीच साम्य नाही आहे. उलटं NPSपेक्षाही क्लिष्ट केलेली UPS म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम शासनाने आणलेली आहे. आणि युनिफाईड पेन्शन स्कीमचं जे तुम्ही गॅझेट नोटिफिकेशन 24 जानेवारी 2025 आणि 19 मार्च 2025चं बघितलं तर त्यामध्ये पेन्शन फक्त वरती आहे. त्याच्यानंतर पेन्शन हा शब्द तुम्हाला कुठेच दिसणार नाही आहे. सगळीकडे पे आउट हा शब्द वापरलेला आहे. तर सविस्तर गॅझेट नोटिफिकेशन काय आहे ते बघून घेऊयात. तर शासनाने या प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे की शासनाच्या विचाराधीन होतं पेन्शन पर्याय UPSवाल्यांना म्हणजे NPS अंतर्गत जे आहेत त्यांना UPS देण्याचं. त्यासाठी हे आणलेलं आहे. कोण स्वीकारू शकतात असं शासनाच्या नोटिफिकेशनमध्ये म्हणतात की जे UPS कोण स्वीकारू शकतं तर जे NPSमध्ये आहेत आणि ज्यांची इच्छा आहे UPSमध्ये जाण्याची तर ते स्वीकारू शकतात. आणि भविष्यात जे कर्मचारी येतील त्यांची जर इच्छा असेल UPS स्वीकारण्याची तर ते स्वीकारू शकतात. त्यानंतर 19 मार्चचं जे गॅझेट नोटिफिकेशन आलं पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने इश्यू केलं. तर ते जे तयार केलं त्यामध्ये एकूण 1 ते 13 चॅप्टर आहेत. ते 13ही चॅप्टर आपण व्हिडिओमध्ये बघूयात. खूप मोठं ते डिटेल आहे आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा बदल जो झालेला होता तो चॅप्टर 7मध्ये पार्शियली विड्रॉल. तर तो 7 नंबरचा चॅप्टर मी या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. बाकीचं जे काही महत्त्वाचं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच. ठीक आहे. तर पे आउट मिळवण्यासाठी शासनाने 3 अटी घातलेल्या आहेत. त्या 3 अटी कुठल्या? किमान तुमची पेन्शन तुम्हाला UPS जर मिळवायची असेल तर किमान तुमची 10 वर्षे सेवा पूर्ण झालेली असेल तरच तुम्हाला सेवानिवृत्ती झाल्याच्या नंतर खात्रीशीर पे आउट मिळेल. एक अट झाली. दुसरी अट आहे सरकारने जर तुम्हाला निवृत्त केलं असेल FR 56J नुसार, परंतु ते शिक्षेच्या स्वरूपात नसल्यास तुम्ही रिटायरमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला खात्रीशीर पे आउट मिळेल. आणि तिसरी अट जर तुम्ही VRS घेतलं आणि VRS किंवा 25 वर्ष सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर घेतलं तरी तुम्हाला खात्रीशीर पे आउट मिळेल. परंतु ते केव्हा मिळेल? ज्यावेळेस तुम्ही सेवेमध्ये असता, कंटिन्यू सेवा केली असती आणि ज्यावेळेस रिटायर झाला असता त्यावेळेस तुम्हाला ती खात्रीशीर पे आउट मिळेल. पेन्शन नाही. लक्षात घ्या. खात्रीशीर पे आउट केव्हा मिळणार नाही
खात्रीशीर पे आउट केव्हा मिळणार नाही यासाठी 3 कंडिशन त्यांनी सांगितलेल्या आहेत. जर कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकण्यात आलं असेल तरी तुम्हाला खात्रीशीर पे आउट नाही मिळणार. दुसऱ्या कंडिशनमध्ये जर तुम्हाला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं असेल तरी बी तुम्हाला खात्रीशीर पे आउट नाही मिळणार. आणि कर्मचाऱ्याने जर राजीनामा दिला असेल तरी त्यांना खात्रीशीर पे आउट नाही मिळणार. म्हणजे या तिन्ही कंडिशनमध्ये तुम्हाला युनिफाईड पेमेंट स्कीम लागू नाही होणार आहे. पे आउट म्हणजेच बेनिफिट कसं मिळेल हे 4 मुद्द्याच्या आधारे सांगितलेले आहे. ते कसं ते बघूयात. तुमची 25 वर्षाची क्वालिफाईंग सर्व्हिस झालेली आहे. क्वालिफाईंग सर्व्हिस याचा अर्थ काय आहे की तुमची 25 वर्ष नियमित कपात झालेली आहे आणि इंडिव्हिज्युअल कॉर्पस हा तुमचा बेंचमार्क कॉर्पसला हिट करतोय. तर तुम्हाला तुमच्या शेवटच्या बेसिकच्या 1 वर्षाच्या बेसिकच्या सरासरीच्या 50% तुम्हाला गॅरंटेड पे आउट मिळणार आहे. दुसरी कंडिशन काय सांगितली, दुसरी गोष्ट की 25 वर्षापेक्षा क्वालिफाईंग कमी सर्व्हिस असेल तर त्या प्रमाणात तुम्हाला पे आउट मिळणार आहे, तेवढं कमी तुम्हाला मिळणार आहे. तिसऱ्यामध्ये काय सांगितलं आहे, मिनिमम तुम्हाला 10,000 रुपये पर मंथचं पे आउट आम्ही देऊयात, परंतु त्याच्यासाठी तुमची मिनिमम 10 वर्षाची क्वालिफाईंग सर्व्हिस असणं गरजेचं आहे. याला मी सविस्तर वाचलेलं आहे गॅझेट नोटिफिकेशन. यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या की 10 वर्ष इथं तुम्ही 10 वर्षाला 10,000 रुपये पर मंथ देता असं म्हणून गॅझेटमध्ये म्हणताय, परंतु पुढे सविस्तर गॅझेट 19 तारखेचं 19 मार्च 2025 आणि 24 जानेवारी 2025 या दोघांमध्ये तुम्हाला उदाहरणामध्ये दिसून येईल की तुम्ही 25 वर्षाची क्वालिफाईंग सर्व्हिस जरी केली आणि तुमचा बेंचमार्क कॉर्पसला इंडिव्हिज्युअल कॉर्पस हिट जरी झाला, या दोन्ही कंडिशन जरी झाल्या तरी तुम्हाला 9 ते 8,000 पर्यंतच 25 वर्ष सेवा होऊन बरं का 9 ते 8,000च तुम्हाला पे आउट मिळणार आहे. ते कसं पार्शली विड्रॉल केल्यामुळं मिळणार आहे. ते कसं ते पुढं मी सांगणारच आहे. ठीक आहे. आता चौथी काय आहे बेनिफिट, जर तुम्ही VRS घेतली 25 वर्ष तुमची क्वालिफाईंग सर्व्हिस झाली आणि तुम्ही ऐच्छिक सेवानिवृत्ती स्वीकारली तर तुम्हाला पे आउट मिळणार. त्याला कंडिशन काय की इंडिव्हिज्युअल कॉर्पसला बेंचमार्क कॉर्पस हिट झाला पाहिजेत आणि 25 वर्षाची क्वालिफाईंग सर्व्हिस म्हणजे नियमित कपात झाली पाहिजे. या दोन्ही कंडिशन फुलफिल झाल्या तर तुम्हाला सेवानिवृत्तीचं जे आहे पे आउट ते देणार आहोत. पण केव्हा देऊ, जर तुम्ही VRS दिलं की लगेच दुसऱ्या महिन्यात द्या म्हटलं तर नाही देणार आम्ही केव्हापर्यंत थांबणार की तुम्ही ॲक्च्युली सर्व्हिसमध्ये जर असता आणि ज्या तारखेला तुम्ही सेवानिवृत्त झाला असता तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल आणि त्यानंतरच ॲक्च्युअल सेवानिवृत्तीच्या तारखेनंतरच तुम्हाला 50% पे आउट जे काय आहे ते मिळणार आहे. बरोबर. तर इथं खूप कर्मचाऱ्यावरती अन्याय आहे. सेवानिवृत्ती घेतली तर त्यांनी आपली उपजीविका कशी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न कर्मचाऱ्यापुढे असणार आहे. सेवानिवृत्ती वेतन म्हणजे पे आउट जो घेतोय त्याचा जर मृत्यू झाला तर जोडीदाराला 60% रक्कम मिळणार आहे त्या पे आउटच्या. ते कोणाला, कायदेशीर विवाहित जोडीदार जो काही असेल त्याला, तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल. बरोबर आहे. परंतु इथं कमी काय आहे की जे विकलांग अपत्य असेल किंवा जे 24 वर्षापेक्षा कमी वयाचं अपत्य असेल त्यांना कुठलीही पेन्शन देण्यात येणार असला पे आउट देण्यात येईल अशी कुठली तरतूद 24 जानेवारी 2025च्या आणि 19 मार्च 2025च्या गॅझेट नोटिफिकेशनमध्ये दिसून येत नाही. त्याच्यानंतर महागाई भत्ता नाही मिळणार आहे. महागाई भत्त्याऐवजी डिअरनेस रिलीफ मिळणार आहे. फॅमिली पेन्शन जे पे आउट म्हणूयात पेन्शनवरती मिळणार आहे, म्हणजे रेग्युलर पे आउटवरती पण डिअरनेस रिलीफ मिळणार आहे असं सांगितलं आहे. एक रकमी देयक म्हणजे लमसम पेमेंट ते कसं मिळणार आहे तर ते बघूयात की तुमचं जे काही मासिक, आपण उदाहरण घेऊयात की साधारणतः एक व्यक्ती रिटायर होतोय, 25 वर्षे क्वालिफाईंग सर्व्हिस झाल्याच्या नंतर त्याचं बेसिक 45,000 झालेलं आहे आणि आता सध्या लेटेस्ट उदाहरण आहे समजा धरूयात आणि त्याचं आता डिअरनेस अलाउन्स जे आहे म्हणजे DA आहे तो 53% आहे. 25,000चे 53% झाले 23,850 आणि टोटल जर केली DA आणि बेसिकची तर ती 68,850 येते. बरोबर आहे. त्याला जर 10ने भागितलं तर ती येईल 6,885. जर त्याची सर्व्हिस 25 वर्ष झाली, 10 वर्ष झाली फॉर एक्झाम्पल, तर 10 वर्षामध्ये त्याला
6885 गुणिले 20 करतील, म्हणजे 6 महिन्याचे इंटरव्हल धरलेत ना त्यांनी, तर त्याच्यामुळं ती अमाऊंट येईल 1,37,700. जर 15 वर्ष सेवा झाली तर 2,06,550. 20 वर्षाची झाली तर 2,75,400 आणि 25 वर्षाची झाली तर 3,44,250. 30 वर्षाची झाली तर 4,13,100 आणि 35 वर्षाची झाली तर 4,81,950 असं लमसम पेआउट असणार आहे. ठीक आहे. आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तुमच्या कॉर्पसच्या तर अगदी 5% पण नसणार आहे त्यावेळेसच्या. ठीक आहे. कॉन्ट्रीब्युशन होणार आहे तर तो कसा होणार आहे? कॉन्ट्रीब्युशनचे त्यांनी सांगितलं की इंडिव्हिज्युअल कॉर्पस यामध्ये काय होईल की कर्मचाऱ्याची जे काही कपात होते ती आणि तेवढीच सरकारची जी काही कपात आहे ते एकत्र 10% मिळून टोटली 20%चा एक तुमच्या DA आणि बेसिकच्या 20%चा इंडिव्हिज्युअल कॉर्पस तयार होईल. तो तुमचे 10% आणि शासनाचे 10% असं टोटली 20%चं इंडिव्हिज्युअल कॉर्पस तयार होईल. त्याच्यानंतर केंद्र सरकार अतिरिक्त जे काही आहे तर तो कॉर्पस बनवणार आहे तो पूल कॉर्पस. पूल कॉर्पसमध्ये काय आहे की सरकार काय करणार आहे, 8.5%चं तुमचे वेतन आणि महागाई भत्त्याचं 8.5% जी अमाऊंट होईल ती एका वेगळ्या अकाउंटमध्ये त्या पूल कॉर्पसमध्ये टाकणार आहे. जर ही पेन्शन देण्यास कमी पडली अमाऊंट तर ह्या पूल कॉर्पसचा त्याचे उपयोग होणार आहे. मित्रांनो, इथे एक सकारात्मक बाब आपल्या निदर्शनास येते की शासनाने मान्य केलेलं आहे की 10% म्हणजे 20%नी पेन्शन जी काही आहे ती गॅरंटेड पे आउट, पेन्शन तर शब्द वापरलेलाच नाही तर ते देऊ शकणार नाही. त्यासाठी कर्मचाऱ्याने शासनाने स्वतःहून 8.5%चा पूल कॉर्पस बनवलेला आहे. म्हणजे शासन टोटली UPS मध्ये 18.5% योगदान देणार आहे आणि तो आपलं 10% तिन्ही पेन्शन योजना म्हणजे सेमच आहे. परंतु जो कर्मचारी UPS निवडणार आहे तो शासनाचाच कर्मचारी असणार आहे, हो की नाही? परंतु जर UPS निवडली म्हणून तुम्ही जर 10% प्लस 8.5% असं एकूण 18% योगदान देता, कॉन्ट्रीब्यूट देता आणि NPS मध्ये आहे तर 14% देता, हे नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरुद्ध आहे. नैसर्गिक न्याय तत्वाच्या हे विरुद्ध आहे. म्हणून आपण इथे थोडी आपण संघटनेच्या मार्गाने मागणी करू शकतो. UPS वाल्यांना जर 18.5% 10 प्लस 8.5% असे योगदान मिळत असेल तर बाकी सर्व कर्मचाऱ्यांना ते 18.5% याप्रमाणे, म्हणजे आता 14% NPS मध्ये मिळतं, म्हणजे 4.5% कमी मिळतं की नाही ते मिळणं गरजेचं आहे. तसं नाही मिळणं तर ते म्हणजे कायद्यासमोर समानता या तत्वाला ते हे जे फंडामेंटल राईट आहे, कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे, याला ते न्याय देणारं ठरणार नाहीये. याच्यामुळं इथे आपल्याला एकत्रित होऊन लढा देणं गरजेचं राहणार आहे. आता ही चांगली बाब झाली. म्हणजे NPS वाल्यांसाठी बी भविष्यात आपण लढाई दिली तर 4.5% एक्स्ट्रा म्हणजे एकूण 18.5% आपल्याला कॉन्ट्रीब्युशन शासनाकडून मिळू शकतं. म्हणजे टोटल 28.5%नी आपलं कॉर्पस मोठा होऊ शकतो. इंडिव्हिज्युअल कॉर्पस आपण बघितलं त्यासाठी 10 मुद्द्यामध्ये असं सांगितलेलं आहे. कर्मचाऱ्याचा जो इंडिव्हिज्युअल कॉर्पस आहे म्हणजे तो कसा बनतो, कर्मचाऱ्याचे 10% आणि शासनाचे 10% या मिळून जो 20%चा इंडिव्हिज्युअल कॉर्पस आहे त्याला इन्व्हेस्टमेंट चॉईस कर्मचाऱ्याला दिली जाईल. जर त्यांनी स्वीकारली तर ती दिली जाईल आणि नाही स्वीकारली तर डिफॉल्ट पॅटर्ननुसार पेन्शन फंड PFRDA च्या डिफॉल्ट पॅटर्ननुसार ती काय राहील तर ती कॉर्पस बनत जाईल. जर तुम्ही चॉईस ऑफ इन्व्हेस्टमेंट निवडला तर त्याचं व्हॅल्युएशन तुम्हाला नियमित वेळोवेळी कळवल्या जाईल. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जे काही 11वा पॉईंट आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे, जो पूल कॉर्पस आहे म्हणजे शासन ज्याच्यात 8.5% टाकतं त्याला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट चॉईस मिळणार नाहीये. ते सगळंचे सगळं त्याचे अधिकार केंद्र सरकारकडे राहणार आहेत. म्हणजे असं सांगितलेलं आहे. एखादा कर्मचारी UPS कार्यान्वित होण्याच्या पूर्वी रिटायर झालेला आहे परंतु त्याची इच्छा आहे की UPS त्याला घ्यायची आहे. जर तो UPS घेत असेल तर पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी एक मेकॅनिझम टॉपअप अमाऊंट ठरवणार आहे. तर ती कशी असणार आहे ते PFRDA ठरवणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. इथे कर्मचाऱ्यावर बंधन घातलेलं आहे, तिथे कर्मचाऱ्याला जाळ्यात अडकलेलं आहे. ते कसं बघा, सध्याचे जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे किंवा राज्य सरकारने जर लागू केले तर राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत
NPS अंतर्गत त्यांनी जर UPS स्वीकारले किंवा भविष्यात जे रिक्रूट होणार आहेत त्यांनी जर UPS स्वीकारले तर त्यांना जे काही आहेत त्या UPSच्या अटी शर्ती त्यांना मान्य केलेल्या आहेत असं गृहीत धरण्यात येईल आणि भविष्यामध्ये त्यांना जर परिवर्तन करायचं असेल तर तो करता येणार नाही. UPS सोडून जर NPS मध्ये जायचं असेल तर गेट कायमचं बंद होणार आहे. ते त्यांना नो रिव्हर्स. ठीक आहे. तर इथे परत हे करता येणार नाही. ही एक जाळ्यात कर्मचाऱ्याला जाळ्यामध्ये अडकवणारी आट आहे, हे लक्षात घ्या. चौथा पॉईंट काय आहे, जेव्हा कर्मचारी NPS मध्ये जे एखादा कर्मचारी आहे आणि तो UPS स्वीकारतो तर त्यावेळेस इमिजिएटली काय होणार आहे, तुमचं प्राण म्हणजे परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर जो काय आहे त्यामध्ये जो काही निधी आहे तो NPS कडे न राहता तो UPS कडे जाणार आहे. UPSच्या कॉर्पस जो काही इंडिव्हिज्युअल कॉर्पस आहे त्यामध्ये तो हस्तांतरित करण्यात येणार आहे. मध्ये असलेला कर्मचारी त्याने UPS स्वीकारले तर त्याचा बेंचमार्क कॉर्पस कसा डिसाईड होईल तो याच्यामध्ये सांगितलेला आहे. यामध्ये तीन नियम आहेत. तर जर त्या कर्मचाऱ्याचे रेग्युलर नियमित महिन्याच्या महिन्याला कपात शासन आणि कर्मचाऱ्याचा असेल क्वालिफाईड सर्व्हिसमध्ये तो प्रत्येक महिन्यासाठी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की जर काही मिसिंग क्रेडिट असेल, योगदान गहाळ असेल तर त्या संदर्भात PFRDA योग्य ते मूल्य निर्धारण करेल की किती मिसिंग आहे ते. आणि तिसरा मुद्दा असा आहे की या योगदानाची गुंतवणूक PFRDA जे काय आहे त्याच्या डिफॉल्ट पॅटर्ननुसार करणार आहे. म्हणजे जर NPS मधून तुम्ही UPS स्वीकारले तर हे 3 मुद्दे महत्वाचे आहेत. काही गहाळ आहे का प्रत्येक महिन्याची ते बघणार. गाळ असता कामा नये. गाळ असेल तर तेवढे व्हॅल्युएशन तुमचं कमी होणार आहे बेंचमार्क कॉर्पस मधून. आणि पुढं ज्याची इन्व्हेस्टमेंट जे काही पॅटर्न राहणार आहे तर तो तुम्हाला चॉईस नाही देणार आहे. ती चॉईस PFRDA कडे राहणार आहे. 6वा मुद्दा, कर्मचाऱ्यांनी जर गुंतवणुकीचा इन्व्हेस्टमेंट चॉईस निवडला तर त्याचं नियम 5 मध्ये जसं नमूद केलेलं होतं तर त्याप्रमाणे त्याला वेळोवेळी त्याचं व्हॅल्युएशन कळवण्यात येईल. 7 मध्ये काय आहे, सुपरअन्वेषण किंवा सेवानिवृत्तीच्या वेळी तुमची क्वालिफाईंग सर्व्हिस ठरवण्याचा अधिकार तुमच्या कार्यालय प्रमुखाला दिला जाईल असं म्हटलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं आहे याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. यामध्ये असं सांगितलेलं आहे सुपर अन्वेषणच्या वेळी म्हणजे सेवानिवृत्तीच्या वेळी तुमचं जो इंडिव्हिज्युअल कॉर्पस आहे तो बेंचमार्क कॉर्पसला हिट करणं गरजेचं आहे. बेंचमार्क कॉर्पस एवढा इंडिव्हिज्युअल कॉर्पस असणं गरजेचं आहे. तो नसेल तर त्या प्रमाणात तुम्हाला पेन्शन देण्यात येईल. यामध्ये 2 केस होऊ शकतात. नंबर 1, तुमचा इंडिव्हिज्युअल कॉर्पस हा बेंचमार्क कॉर्पस पेक्षा कमी होऊ शकतो. त्याला कारण काही असू शकतं. तुमचं नियमित कपात नसेल किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट चॉईस निवडणं आणि त्यामध्ये व्हॅल्युएशन कमी आलं असेल तर किंवा अजून काही कारण असू शकतं. परंतु तो बेंचमार्क कॉर्पस पेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला एक सवलत देण्यात येईल. तुम्हाला एक चान्स देण्यात येईल की बेंचमार्क कॉर्पस एवढी अमाऊंट तुम्ही खिशातून भरा. त्यावेळेसच तुम्हाला 50% पे आउट शेवटच्या बेसिकच्या मिळेल. अन्यथा 50% पे आउट मिळणार नाहीये. हे सगळ्यात मोठा मुद्दा इग्नोर करून नाही चालणार आहे निवडण्यापूर्वी. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की असं होऊ शकतं ना की तुमचं इंडिव्हिज्युअल जो कॉर्पस आहे तो बेंचमार्क कॉर्पस पेक्षा जास्त झाला तर त्या केसमध्ये काय होईल की तुमचं बेंचमार्क कॉर्पस मधून म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉर्पस मधून बेंचमार्क कॉर्पस एवढीच रक्कम वजा करण्यात येईल आणि उर्वरित जी अतिरिक्त रक्कम आहे ती रक्कम तुमच्या खात्याला तुम्हाला परत देण्यात येईल. ठीक आहे. खूप महत्वाचं आहे, लक्ष देऊन बघा. जर तुमचा इंडिव्हिज्युअल कॉर्पस हा कमी असेल तो पूल कॉर्पस त्याच्यामध्ये टाकला जाईल आणि पूल कॉर्पस आणि इंडिव्हिज्युअल कॉर्पस हे मिळून इज लेस दॅन व्हॅल्यू बेंचमार्क कॉर्पस. जर ते बेंचमार्क कॉर्पस पेक्षा कमी असेल तर तुम्हाला 50% पे आउटची इथं गॅरंटी देण्यात आलेली नाही. त्या प्रपोर्शनेट त्या प्रमाणामध्ये जेवढं प्रमाण कमी आहे त्या प्रमाणात तुम्हाला पे आउट मिळणार आहे. पुढे उदाहरण पण याचं बघूयात. त्याच्यानंतर 10व्या मुद्द्यामध्ये हे स्पष्ट क्लिअर केलेलं आहे की ही युनिफाईड पेन्शन स्कीम जी काय आहे ही फंड बेस आहे. जो कॉर्पस बनतो ना त्या कॉर्पस वरती आहे. एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर ना जर त्यावरच ही आधारित आहे. दोघांकडून जे काही कॉन्ट्रीब्युशन होणार आहे त्यावरच आधारित आहे. जर कॉर्पस कमी तर पे आउट कमी. हे थोडक्यात त्यांना सांगायचंय. फॉर
फॉर द सेक ऑफ क्लिअरिटीसाठी त्यांनी एक हे सांगितलेलं आहे की NPS मध्ये असलेला कर्मचारी जर UPS निवडत असेल आणि भविष्यात सेवानिवृत्तीसह इतर काही धोरणात्मक बदल झाले किंवा सवलती दिले, धोरण बदल झाला, आर्थिक लाभ झाला, तर ते सेवानिवृत्त इतर कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांना मिळणार नाहीये, तो हक्क बजावू शकणार नाहीये. मलाही NPS वाल्यासारखं बेनिफिट द्या असं तो हक्क बजावू शकणार नाही किंवा OPS प्रमाणे द्या असा हक्क बजावू शकणार नाही. एकदा तुम्ही विकल्प दिला म्हणजे तुम्ही जाळ्यात अडकला आणि कुठल्याही कोर्टामध्ये तुम्ही दावा पण दाखल करणार नाहीये असे लेखी तुमच्याकडून घेण्यात येणार आहे. जे कर्मचारी UPS लागू होण्यापूर्वी रिटायर झालेले आहे त्यांच्यासाठी आहे. जर ते UPS लागू होण्यापूर्वी रिटायर झालेत परंतु त्यांची इच्छा आहे की त्यांना UPS घ्यायचं, ते घेऊ शकतात. परंतु मागील कालावधीची जी थकबाकी असेल त्यांचं जे काही कॉर्पस असेल NPS मधला, तर तो भविष्य निर्वाह निधी PPF वर जेवढा व्याज आकारला जातो तेवढ्या व्याजेसह ती रक्कम टॉपअप करावी लागेल आणि त्यानंतर त्यांना पेन्शन मिळणार आहे. सुपरअॅन्युएशनच्या वेळी शिस्तभंगाची कारवाई ज्याच्यावर चालू आहे किंवा भविष्यात शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे त्यांच्याकरिता या गाईडलाईन नसणार आहे. त्यांना स्वतंत्र गाईडलाईन PFRDA इश्यू करणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जे काही मुद्दा आहे 14 नंबरचा, तर वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले आहेत, ते आपण एक्झाम्पल पुढे बघूयात. 15वा मुद्दा असं सांगितलंय की पेन्शन फंड नियामक म्हणजे PFRDA हे कार्यान्वित करण्यासाठी पुढे भविष्यात नियम जारी करू शकते. त्यानुसार ते नियम काही आहेत इश्यू केलेले आहेत 19 फेब्रुवारीच्या या 2025 रोजी. त्याच्यानंतर 16वा मुद्दा आहे ही UPS केव्हा कार्यान्वित होईल, 1 एप्रिल 2025 पासून कार्यान्वित होणार आहे. वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. त्या केसमध्ये असं गृहीत धरलेलं आहे की ॲव्हरेज मागच्या रिटायरमेंटचा जो काही आहे 45,000 आहे असं गृहीत धरलेलं आहे या उदाहरणामध्ये. आणि त्यांनी 25 वर्षाची नियमित क्वालिफाईंग सर्व्हिस केलेली आहे, म्हणजे नियमित कपात त्याची आहे आणि त्याची जी काही कुठलीही कपातमध्ये काही गहाळ नाही आहे, मिसिंग क्रेडिट नाही आहे आणि त्यांनी डिफॉल्ट पॅटर्न इन्व्हेस्टमेंटचा निवडलेला आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची रक्कम त्यांच्या कॉर्पसमधून काढलेली नाही आहे. कारण की काढण्याचा विकल्प 19 मार्च 2025च्या जे काही PFRDA गाईडलाईन इश्यू केली आहे त्याच्यामध्ये म्हणजे गॅझेटमध्ये त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, तर बघा त्याचं बेसिक 45,000 आहे असं गृहीत धरले. त्यांनी 25 वर्ष सेवा केलेली आहे आणि इंडिव्हिज्युअल कॉर्पस हा बेंचमार्क कॉर्पसला हिट करतो असं गृहीत धरलेलं आहे. त्यावेळेस त्याला 22,500 ही पेन्शन मिळणार आहे. हा झाला पहिला उदाहरण. आता दुसरं उदाहरण असं बघूयात की त्यांनी कर्मचाऱ्यांनी काय की 22,500 त्याला पेआउट मिळालेला आहे. नियमित त्यांची 25 वर्ष सर्व्हिस झालेली आहे, कुठलंच मिसिंग क्रेडिट नाही आहे आणि बेंचमार्क कॉर्पसला जो काही इंडिव्हिज्युअल कॉर्पस आहे तो हिट करतोय. बरोबर आहे. त्या केसमध्ये त्यांनी जर 60% अमाऊंट परत काढली म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉर्पसमधून 60% रक्कम परत काढली तर त्याला 22,500 ही जे काही पेन्शन मिळणार होती ती तेवढी नाही आहे, तर ती 9,000 फक्त आणि त्याच्यावर DR मिळणार आहे. लक्षात घ्या, या गॅझेटमध्ये पहिल्यांदा उल्लेख केलेला आहे की 10 वर्ष तुमची नियमित सेवा असेल तर तुम्हाला कमीत कमी 10,000 पेन्शन मिळेल. परंतु इथं आपल्या लक्षात येतं 25 वर्ष जरी सेवा केली, नियमित कपात व्यवस्थित जरी असली तरी बी तुम्ही जर पार्शल विड्रॉल केलं तरी तुम्हाला 10,000 पेन्शन मिळत नाहीये, ती 9,000च आहे. म्हणजे विचार करा, चूज करण्यापूर्वी विचार करणं गरजेचं आहे. त्याचमध्ये 40% जर तुम्ही विड्रॉल केली तर त्यावेळेस तुमची 22,500 पेन्शन न होता त्या प्रपोर्शनेट म्हणजे 13,500 होणार आहे. जर विचार दुसरं एक्झाम्पल असं दिलंय की कर्मचाऱ्याने काय केलं की 20% फंड विड्रॉल केला इंडिव्हिज्युअल कॉर्पसचा, तर त्या 20% विड्रॉल केल्यामुळं तुमची जी काही 22,500 पेन्शन मिळणार होती ती न मिळता तुम्हाला 18,000 एवढी पेन्शन मिळणार आहे. आता पुढचं उदाहरण बघूया की कर्मचाऱ्याने काय केलं की 15 वर्ष सर्व्हिस केलेली आहे असं गृहीत धरू. त्याचं बेसिक 45,000 आहे आणि 30 महिने त्याला सर्व्हिस करायची होती, परंतु त्याने 180 महिने केलेली आहे आणि त्याचं इंडिव्हिज्युअल कॉर्पस आणि बेंचमार्क कॉर्पस हे सेम आहे, त्याच्यात काही फरक नाही. परंतु कमी महिने झाल्यामुळं 25
वर्ष न झाल्यामुळं 15 वर्ष म्हणजे 10 वर्ष कमी झाल्यामुळं त्याला 22,500 जी काही पेन्शन होणार होती ती न होता त्याला 13,500 एवढी पेन्शन मिळणार आहे. त्याच्यानंतर जर कर्मचाऱ्याने नियमित 10 वर्ष सर्व्हिस केलेली आहे तर त्या केसमध्ये त्याला पेन्शन किती मिळेल हे बघूयात. त्याचं बेसिक आहे 45,000 रुपये. त्याचे 300 महिने त्यांना 50% पेन्शनसाठी करणं गरजेचं होतं, परंतु 300 महिने त्याची सर्व्हिस नाही झाली, त्याची 120 महिन्यात झाली, म्हणजे 10 वर्षात त्याची सर्व्हिस झाली आणि त्याचा बेंचमार्क कॉर्पस PFRDAने 25,000 ठरवला आणि तो 25,000 हिट झाला तरी त्या केसमध्ये त्याला 9,000 पेन्शन मिळणार आहे. पण कुठलीही पार्शियल विड्रॉल नाही आहे, तर 9,000चं इथं कमिटमेंट यांनी दिलेलं आहे. 9,000 ऐवजी आम्ही 10,000 देऊयात, परंतु इथं पार्शियली विड्रॉल करता कामा नये, लक्षात घ्या. त्याच्यानंतर परत एक दुसरं उदाहरण घेऊयात. कर्मचाऱ्याने 10 वर्ष सर्व्हिस केलेली आहे, परंतु त्याचं जे काही बेंचमार्क कॉर्पस आहे तेवढा निधी इंडिव्हिज्युअल कॉर्पसचा झालेला नाहीये, त्याला काही कारण असतील. त्या केसमध्ये काय होईल? सेम 45,000 बेसिक आपण धरलेला आहे. 300 महिने व्हायला पाहिजे होतं, 300 महिने नाही झाले, ते 120 महिने झालेले आहे, म्हणजे 10 वर्ष झालेले आहे. आणि दुसरी कंडिशन फुलफिल नाही झाली, म्हणजे बेंचमार्क कॉर्पस 25 लाख व्हायचा होता, तो 25 लाख नाही झाला, तो 3 लाख कमी झाला, म्हणजे 22,000 झाला. तर त्या केसमध्ये जे काही आहे 10 वर्ष सर्व्हिस होऊ नये, तुम्हाला जे काही 10,000 पेन्शनची गॅरंटी दिलेली होती ती गॅरंटी इथे नाही मिळणार आहे, कारण की तुमचा इंडिव्हिज्युअल कॉर्पस हा बेंचमार्क कॉर्पसला हिट नाही झाला. म्हणजे त्या केसमध्ये तुम्हाला 8,800 एवढंच पगार म्हणजे पे आउट मिळणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाहीये. कारण काय, तुम्ही 10 वर्ष जरी सर्व्हिस करताय परंतु तुमचं जो काही आहे बेंचमार्क कॉर्पसला इंडिव्हिज्युअल कॉर्पस समान न झाल्यामुळं, हिट न झाल्यामुळं तुम्हाला हा हे पेन्शन 10,000 न मिळता, पे आउट 10,000 न मिळता 8,800 मिळणार आहे. पुढचं उदाहरण घेऊयात की कर्मचाऱ्याने काय केलं, बरोबर 25 वर्ष क्वालिफाईंग सर्व्हिस केलेली आहे, परंतु काय झालं की त्याचं इंडिव्हिज्युअल जो काही कॉर्पस आहे तो इंडिव्हिज्युअल कॉर्पस बेंचमार्क कॉर्पसला हिट नाही झाला. इंडिव्हिज्युअल कॉर्पस आपण बघितलं 25 वर्ष सेवा केली तो 50 लाख ठरवलेला आहे, हे एक्झाम्पल आहे. तर तुमची 300 महिने सर्व्हिस झालेली आहे तरी बेंचमार्क कॉर्पसला तुमचा इंडिव्हिज्युअल कॉर्पस हिट न झाल्यामुळं 5 लाख तो कमी असल्यामुळं तुम्हाला पेन्शन बसणार आहे 20,250 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक उदाहरण घेऊयात. जर यापेक्षाही तुमचं जर कमी असेल, आता 45 लाखचं घेतलं, इंडिव्हिज्युअल कॉर्पस 50 लाख ऐवजी 40 लाखच झालं, तर त्या केसमध्ये काय होईल? तुम्ही 25 वर्ष जरी सेवा केलेली असेल, तुमचा इंडिव्हिज्युअल कॉर्पस आहे तो बेंचमार्क कॉर्पसला हिट न झाल्यामुळं, तो 10 लाख कमी झाल्यामुळं फक्त 18,000 प्लस DR एवढंच पे आउट भेटणार आहे. म्हणजे इथे गॅरंटेड पे आउट 50% मिळतोय का? ऑब्व्हियसली नाही, कारण काय, बेंचमार्क कॉर्पसला इंडिव्हिज्युअल कॉर्पस हिट झालेला नाही. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण, जर तुमचे 25 वर्ष कंप्लिटेड आहेत, 25 वर्ष तुम्ही सेवा केलेली आहे, तरी तुमचं बेंचमार्क कॉर्पस जो काही आहे तो इन्व्हेस्टमेंट पॅटर्न तुम्ही चूज केला आणि त्याला रिटर्न समजा चांगले आले असं आपण गृहीत धरूयात, आणि तुमचा बेंचमार्क कॉर्पस 50 लाख आपण धरला, तो 50 लाखपेक्षा जास्त झाला, समजा 55 लाख झाला, तर त्या केसमध्ये काय होणार आहे की तुम्हाला 5 लाख रुपये परत करण्यात येईल आणि तुम्ही सगळ्या कंडिशन फुलफिल करताय, 300 महिने सर्व्हिस करताय आणि बेंचमार्क कॉर्पसला इंडिव्हिज्युअल कॉर्पस हिट होतो, त्यामुळं तुमचं जे काही आहे 55 लाख त्याच्यापैकी 5 लाख तुम्हाला परत केले जातील आणि 22,500 तुम्हाला पे आउट देण्यात येईल. तेच जर 60 लाख झालं तर 10 लाख तुम्हाला परत करतील, त्या प्रपोर्शनेट, म्हणजे कमीत कमी बेंचमार्क कॉर्पसच्या वर जे काही असेल ते परत पण करण्यात येणार आहेत, हे पण लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण असं धरूयात की काय झालं की आम्ही 25 वर्ष सेवा केलेली आहे, 25 वर्ष सेवा केलेली आहे, परंतु त्यामध्ये तुमचा जो काही इंडिव्हिज्युअल कॉर्पस आहे तो बेंचमार्क कॉर्पसपेक्षा कमी झाला, तर त्या केसमध्ये त्या प्रमाणामध्ये 300 महिने सेवा केलेली आहे, परंतु बेंचमार्क कॉर्पस 50 लाख होता आणि इंडिव्हिज्युअल कॉर्पस 45 लाख झाला, तर त्यामुळं 20,250 एवढंच पे आउट तुम्हाला मिळणार आहे. नेक्स्ट पुढचं उदाहरण बघा की तुम्ही 25 वर्ष सेवा केलेली आहे आणि तुमचा बेंचमार्क कॉर्पस 45 लाखच झालेला आहे, तो 50 लाख झालेला नाहीये, म्हणजे 5 लाखाचा डिफरन्स आहे. तुम्ही जर ठरवलं की बाबा मी हे ना डिफरन्स खिशातून भरतो, तो 2.5 लाख भरतो, तर 2.5 लाख खिशातून टाकले, समजा 50 लाख नाही करू शकला तुम्ही, 2.5 लाखच टाकू शकला, म्हणजे ती झाली 47,50,000 रुपये. तर त्या प्रपोर्शनेट म्हणजे 47 लाख म्हणजे 2.5 लाख रुपये, 45 लाख तुमचे इंडिव्हिज्युअल कॉर्पसचे आणि
2.5 लाख रुपये खिशातून टाकलेले, ही अमाऊंट झाली 47,50,000 आणि तरी ते बेंचमार्क कॉर्पसला हिट करत नाही. त्यामुळं तुम्हाला 22,500 पेन्शन न मिळता 21,375 एवढी मिळणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचं जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे की 22,500 ही काही फिक्स नाही आहे. जर तुम्ही विड्रॉल केलं तर तुम्हाला त्यापेक्षाही कमी पेन्शन मिळणार आहे. जर 60% विड्रॉल केलेलं आहे, सगळ्या कंडिशन तुमच्या फुलफिल आहेत, तरी तुम्हाला केवळ 9,000 25 वर्ष सेवा करून पेन्शन मिळणार आहे, पे आउट मिळणार आहे. 40% फंड विड्रॉल केलं, सगळ्या कंडिशन फुलफिल केल्या, तरी बी 13,500 तुम्हाला पे आउट मिळणार आहे. आणि 20% फंड विड्रॉल केला कॉर्पसमधून तर तुम्हाला 18,000 एवढी पे आउट मिळणार आहे. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका आणि या प्रकारचे नवीन व्हिडिओ येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.